झोपलं वाटतं पिल्लू. चला आपणही झोपूया, खूप उशीर झालाय. अहो मी काय म्हणते, मी अहो जावचं नाटक बंद कर, कळलं ना? आर्या बाळा, मग सांगा ना, कुठे निघालात एवढ्या रात्री? तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. अर्थातच माझी तशी तक्रारही नाही, फक्त खूप काळजी वाटते, अगदी मनापासून. सत्यजित, माझ्या या मुलीमुळे आज मला ही संधी मिळाली. तुझी मुलगी? मग 9 महिने पोटात वाढवलंय मी तिला, आणि तिची आई म्हणून मी. तुझ्यासारख्या हलकट बाईला आहे ना. हळू. अरे आपली मुलगी झोपलीये. फार डोक्यात जाऊ नकोस प्रिया. कसलाही विचार न करता उचलून फेकून देईन घराबाहेर. प्रयत्न करून बघा, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून मी पुन्हा तुमच्या जवळच येईन. इतकं प्रेम करते मी तुमच्यावर, जे तुम्ही काय झालं? काही नाही झालं बाळा, काहीच झालं नाही. आणि बाबा कुठे चाललेत? बाबा कुठेही चालले नाहीत. ते मी त्यांना पाणी देत होते ना, तेव्हा पेला पडला चुकून. सॉरी. तू झोप. बाबा. अगं बाबा इथेच आहेत, मी पण इथेच आहे. झोप बाळ, आम्ही दोघंही तुझ्या जवळच आहोत. हा, झोप. पण दादा, ह्यांना किती वेळ लागेल सांगता येत नाहीये. तुम्ही का थांबताय यांच्यासाठी? तुम्ही जेवून घ्या ना. अगं येऊ दे ना त्याला. आणि तशी मला अजून भूक लागलेली नाहीच आहे, त्यामुळे तो येईपर्यंत थांबेल मी. त्यात विशेष काय? बाबा बाबा मला कोल्हापूरला जावं लागतंय. कोल्हापूरला? हो, मी मागेच सांगितलं होतं ना तुम्हाला की मला अजून एकदा जावं लागेल म्हणून. काय झालंय, मी ज्या ज्वेलरी शोरूमचं डिझायनिंग करायचं ठरवलं होतं त्यांचं शोरूम कंप्लीट झालंय, त्यामुळे आता इंटिरियरसाठी जावंच लागेल ना मला. कोल्हापूर? काय झालं बाबा? कसला विचार करताय तुम्ही? हे तुझं अचानकच ठरलंय ना? अचानक नाही, जावं तर लागणारच होतं ना मला. तर ठीक आहे, पण सत्यजित मुदळकर हॉस्पिटलमध्ये येऊन भेटल्यानंतर तुला लगेच कोल्हापूरला जावं लागतंय? बाबा प्लीज. मी जर यांना भेटायला जाते असं तुम्हाला वाटत असेल तर तसं काहीच नाहीये. मी फक्त माझ्या कामासाठी चालले. नाही, तसं असेल तर उत्तमच आहे, पण तरी सुद्धा तुझं जाणं इतकं गरजेचं आहे? हो, मला जावं लागणार बाबा. आणि तुम्ही काळजी नका ना करू. काय कोल्हापूर म्हटलं की तुम्हाला जुन्याच गोष्टींची आठवण येते, पण कुठेतरी हे सगळं थांबायला हवं ना. हे थांबवणं इतकं सोपं आहे असं वाटतं का तुला?
ते मुदोळकरला कळलंय आता आपण कुठे राहतो, काय करतो, तू काय करते, सगळं त्याला माहित झालंय. तू जरी त्याला स्वतःहून भेटले नाहीस तरी तो शांत राहील कशावरून. म्हणून मला असं वाटतं की तू कोल्हापूरला जाऊ नयेस. अहो हे कसं शक्य आहे बाबा? हे बघा, तुम्ही काळजी करू नका. आणि मागच्या वेळेस सुद्धा मी कोल्हापूरला गेले होते तेव्हा असं काही झालं नाही ना? पूर्वी त्याला आपल्याबद्दल काही माहिती नव्हतं. आता त्याला आपल्याबद्दल सगळं समजलं, आपण कुठे असतो, काय करतो ते. त्यामुळे तो कशावरून उपद्रवी प्रताप करणार नाही. शिवाय शुभ्रा आता मोठी झाली आहे, तिला सगळं कळतंय. आता जर त्यांनी काही नवीन थरे केली तर तू तिला काय समजवणार आहे? आताच तिच्या प्रश्नांची उत्तरं देताना तुझी किती तारांबळ उडते ते बघतोय ना मी. मला काही समजत नाही, या गैरसमजामध्ये राहू नकोस तू. बाप आहे तुझा. बाबा, तुम्ही उगाच या विषयाला नको इतकं महत्व देताय. याची काही गरज नाहीये. आपण नको काढूयात ना असे विषय. ठीक आहे, तुला हवं ते तू कर. पण आता मोठ्या आघात सहन करण्याची शक्ती माझी कमी होत चालली, एवढं लक्षात ठेव. तू काळजी नको करूस. तू जा कोल्हापूरला. आम्ही आहोत ना दादांची काळजी घ्यायला. नाही काकू, मला खूप अस्वस्थ वाटतंय. का? हे असं बाबांशी खोटं बोलून मी नाही जाऊ शकत कोल्हापूरला. मला नाही पटत आहे. तू आता कुठलेही दुसरे विचार करू नकोस. तू फक्त तुझा विचार कर, तुझ्या भावनांचा विचार कर. मी आहे तुझ्या बरोबर. आय एम सॉरी. मी रागाच्या भरात जे काही. उपकार करणाऱ्या माणसाने उपकार केलेल्या माणसाला सॉरी नसतं म्हणायचं. अच्छा, मी तुझा अपमान केला, आता तू माझा अपमान करणार. फिट्टम फाट. काय रे ना, चालू दे. नाही दादा, तसं नाही. पण मी तुमच्या इतकी महान नाहीये. मला नाही जमत परक्या माणसांना आपलं म्हणायला. आर्या परकी नाही. परकी आहे का नाही मला माहिती नाही, पण ती प्रियाची मुलगी आहे एवढा माझ्यासाठी खूप आहे. पण तिच्या लहानपणापासून मी तिला माझ्या मुलीसारखं वाढवलंय. हे बघ, नाही तर मला असं वाटतं की तुझ्या मनात जी आर्याबद्दल अढी आहे त्याचं कारण हे आहे की तुला असं वाटतं की आर्याचा वापर करून प्रिया या घरात आपलं बस्तान बसवेल. माझी 50% भीती तर खरी ठरलीच आहे. अजून उरलेली अर्धी खरी व्हायला कितीसा वेळ लागणार आहे. हा, पण म्हणजे प्रियाला जर आपण या घरातून बाहेर हाकलून देऊ शकलो कायमचं, तर आर्याबद्दल मनात अढी असण्याचं काहीच कारण नाही का? नाही ना, म्हणजे मी सुरुवातीपासून हेच म्हटले की मला त्या मुलीबद्दल काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त आणि आपल्याला जर प्रियाला या घरातून हाकलवायचं असेल तर आधी आपल्याला आपल्यातले छोटे छोटे वाद सॉर्ट आउट करायला लागते. प्रिया खूप नीच आहे. तिच्याशी डील करायचं असेल तर सरळ मार्गाचा काहीच उपयोग नाही. आत्ता पॉइंटवर आलीस तू. पण सरळ मार्ग सोडून वाकडा मार्ग कसा पकडायचा हे तुला खूप चांगलं कळतं, मला खूप चांगलं कळतं. प्रियाला या घरातून हाकलवण्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे मित्रा. आय एम ऑलवेज देअर दादा.
मम्मा काय झालं? का रडतेस? नाही काही नाही, सांग ना मम्मा काय झालं? काही नाही बाळा. तू पाहिलंस ना घरातले सगळे कसे वागतात माझ्याशी. तुझे बाबा सुद्धा. म्हणजे बाबांनी काय केलं? काही नाही, तुझे बाबा ते मला बोलले की. काय बोललो? कळू दे मला काय बोललो. खरं तर ना ते माझ्याशी काही बोलतच नाही. हा प्रॉब्लेम आहे. बाबा तुम्ही का नाही बोलत मम्माशी? आर्या, सोनू, जा बाहेर युवी बरोबर जाऊन खेळ. मला बोलायचं ना मग. पळ पळ पळ. काय बोलायचं? हे बघ, तू डिवोर्सी आहेस, मी डिवोर्सी, विधवा, टाकलेली. काय हवं ते समज. थोडक्यात काय, तू एकटा आहेस, मी एकटी आहे. दोघं एकत्र आलो तर सुखाने संसार करू, एकमेकांना सुखात ठेवू. प्रॉब्लेम काय आहे? प्रॉब्लेम एवढाच आहे प्रिया की तू एक अत्यंत नीच आणि हलकट बाई आहेस. माझ्यावर जेव्हा प्रेम केलं होतंस तेव्हा तर असं कधी नव्हता बोललास. तुझ्यावर मी कधीही प्रेम केलं नव्हतंस माहितीये मला. पण मग आता कर ना. इट्स नेव्हर टू लेट. सत्यजित, मला फक्त एक संधी दे. मी तुला प्रेमात पाडीन. किती रखरखीत आयुष्य जगतोयस तू. यू डोंट डिझर्व ऑल दिस. मंजिरी सारख्या फालतू बाईसाठी तू. मंजिरीचं नाव घेण्याची हिंमत सुद्धा करू नकोस. मी घेतच नाहीये. पण तुझं नाव तिने 7 वर्षांपूर्वी टाकलंय हे तुला कळत नाहीये. हे माझं दुःख आहे. मग तुझ्या माहितीसाठी सांगतो प्रिया, मंजिरी आणि मी पुन्हा एकत्र येतोय. ही गोष्ट खरी आहे की 7 वर्ष आमच्या नात्याला एक स्वल्प विराम लागला होता. बारीकसा 7 वर्षांचा. पण तो पूर्ण विराम नव्हता. तू यायच्या काही दिवस आधीच बोलणं झालं आमचं. मंजिरी पूर्वीच्याच टेचात, पूर्वीच्याच मानानं या घरात परत येते. तुझा खरं तर दुरान्वये सुद्धा या सगळ्या गोष्टींची संबंध नाही. पण फॉर युअर मोस्ट काइंड परमिशन. वेळ लागलाय की मनातल्या मनात स्वतःला जोक सांगून असतोस. परिस्थितीवर हसायला येते मला. 7 वर्षांपूर्वीचाच फ्लॅशबॅक आहे सगळा. तीच परिस्थिती, तोच पेच, तेच प्रसंग, पात्रही ऑलमोस्ट तीच आहेत सगळी. फक्त आर्याची भर पडली. त्या बिचारीला तर कल्पनाही नाही की हे सगळं कशासाठी चाललंय, काय चाललंय. मला भीती वाटते. आणखी काही दिवस हे असंच चालू राहिलं तर मी आर्याला कायमचं गमावून बसेन. असंच ना? शक्यता नाकारता येत नाही. तू एकदा बोल ना आर्याशी. म्हणजे तुझ्या पद्धतीनं तिला हे सांगायचा प्रयत्न कर प्रियाबद्दल. बिकॉज फॉर सम रिझन आर्या तुझं खूप ऐकते. तुलाही माहिती आहे. मी बोलले रे तिच्याशी.
कधी काय म्हणजे काय कधी नंतर सांगेल. नंतर काय नंतर सांगेल. नंतर काय आपण बोलतोय ना आता, मग सांग ना आता काय बोलणार नंतर तुझं? सांगेन असं म्हटल्यानंतर तू का हट्टीपणा करतोस? मी बोलले आर्याशी. प्रिया अत्यंत हुशार बाई आहे. तिने आर्याच्या मनावर पूर्ण ताबा मिळवला. तुझा संशय खरा आहे. तुला आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगायची. मी मंजिरीला भेटलो. काय? कुठे? तिच्या घरी. तू तिच्या घरी गेला होतास? असं कळलं की ती घरी एकटीच आहे. म्हटलं साधावी संधी. संधी साधावी म्हणजे? म्हणजे तू विचार करतेस तसं काही नाही. हे खरं आहे की त्या वाटेवर गेलो असतो कदाचित, पण तिनं रोखलं स्वतःला शेवटच्या क्षणी. रोखलं म्हणजे? एवढंच सांगेन की बर्फ अजून पूर्णपणे वितळलेला नाहीये, पण बर्फ वितळण्याची चिन्ह दिसू लागली. चला, म्हणजे एवढं नक्की की पलीकडच्या बाजूला बर्फच आहे, दगड नाही. इथे येताना विचार करून आलो होतो की आता सगळं सोपं होईल. आणखीन थोडा प्रयत्न करेन मंजिरीला घरात परत आणे. पण घरी येऊन बघतो तर काय, प्रिया चालली आहे. आता तर प्रियाला हाकलणं जास्तच गरजेचं आहे. एनी कॉस्ट. शुभ्रा, झालं की नाही तुझं? थांब ना 1 मिनिट. काय ग, तू पण ना. वा, काय मस्त ड्रॉइंग काढलंय ग. 1 नंबर. हा, तुझं कलर कॉम्बिनेशन खरंच खूप भारी आहे. हे वहिनी, हे बघ, शुभ्राने काय मस्त ड्रॉइंग काढलंय. अरे वा, खूप छान, व्हेरी गुड. सोन्या, बाबांना पाहिलंच का रे? बाबांना काय बघायचं, बाबा इकडेच आहे. अरे वा, झालं वाटते चित्र पूर्ण तुझं. बाबा, मला उद्याच जावं लागतंय कोल्हापूरला. उद्या? हो, ऍक्च्युली मी ज्यांचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय ना, त्यांचा फोन आला होता मला उद्याच यावं लागेल म्हणून. आई, तू कोल्हापूरला जातेस? मी पण येते तुझ्यासोबत. नाही, मला एकटीलाच जावं लागेल बाळा. मी पण येते ना. शुभ्रा, मी कामानिमित्त चालले, मी तुला नाही नेऊ शकत. आई, असं का करतेस? मला पण उद्या ना. शुभ्रा, मी एकदा सांगितलं ना बाळा, हट्ट नाही करायचा. एकटीच जाणार आहेस? हो. अगं, कोणाला तरी सोबत घेऊन जा ना. हवं तर सोनाली घेऊन जा बरोबर. नाही नाही, नको. नको काय? एखाद जण असायला हवा तुझ्या सोबत. असा एकटीने प्रवास करणं ठीक नाही. अहो बाबा, मी काय पहिल्यांदा चाललंय का असं बाहेर? याही आधी नाशिकला, पुण्याला एकटीच गेले ना मी. पुण्याला, नाशिकला आपल्या ओळखीचे अनेक लोक आहेत. म्हणजे तुला कधी इमिजिएट हेल्प लागली ना, तर तुला मदत करायला खूप लोक तिकडे आहेत. कोल्हापूरला आपलं कोणीच नाही. शिवाय ज्यांचे चेहरे सुद्धा समोर येऊन येत ना, अशी माणसं तिकडे आहेत. मी माझ्या कामानिमित्त चालले कोल्हापूरला.
अगं वहिनी, मी येतो ना तुझ्यासोबत. तसंही मला इथे काहीच काम नाहीये आणि शुभ्राच्या शाळेला पण सुट्ट्या आहेत आता. मी येऊ शकतो तुझ्यासोबत. अरे नाही, नको, मी जाईन माझी मीच. हे बघ, शुभ्राचीच फक्त तुला जर काळजी असेल ना तर काही काळजी करू नकोस. इथे मी आहे, अंकित आहे तिची काळजी घ्यायला. तू घेऊन जा सोन्याला सोबत. अहो बाबा नको, मी नाही म्हणते ना. आणि एवढ्यासाठी कशाला त्याला त्रास देताय तुम्ही? अगं वहिनी, यात कसला त्रास? सोन्या, मी नाही म्हणते ना. थांब तू इथेच. आता ऐकायचंच नाही म्हटल्यानंतर कोण काय बोलणार नाही हिच्यापुढे.